नमस्कार. तर आपण सुरुवात करूया आता योग निद्रेला. सगळ्यात पहिले आपण शवासनामध्ये चाललोय. तर हात जे आहेत ते एकमेकांना चिकटायला नको तेवढं बघा. तुमच्या हात थोडी इकडे का पाहिजे तर टच व्हायला नको. पाम वरती ठेवा, वरती फेसिंग एकदम रिलॅक्स मध्ये. पाय दोन्ही साईडला पाकून आता काय हालचाल करायची ती करून घ्या. नंतर आपल्याला रिलॅक्स व्हायचं. डोळे मिटलेले, मान एका साईडला वळवली तरी चालेल, सरळ ठेवली तरी चालेल. जे तुम्ही 15-20 मिनिटं करू शकाल कम्फर्टेबल त्या प्रकारे ठेवा. आता हालचाल आपण थांबवत जाऊया, स्टिलनेस आणूया. पूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवा. कुठलेही स्नायू आकुंचन केलेले नाहीयेत. टॉप टू बॉटम, पायापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू शिथिल आहेत हे लक्षात घ्या. आपली पोस्चर जी आहे ती लक्षात घ्या. एकदम रिलॅक्स मध्ये आपण पडलेलो आहोत, शवासारखे पडलेलो आहोत, शवासनात पडलेलो आहोत. आता आपण सुरुवात करतोय. लांब श्वास हळूहळू घ्या, आवाज न करता. खोल श्वास पूर्ण आत घ्या, हळूवारपणे सोडा. डोळे मिटलेलेच ठेवा. परत एकदा श्वास पूर्ण आत घ्या, हळूवारपणे सोडा. डोळे मिटलेलेच ठेवा. परत तिसऱ्यांदा एकदा श्वास घेऊया. पूर्ण घेऊन रिलॅक्स मध्ये श्वास सोडूया. आणि आपल्याला आता अवेअर व्हायचंय आपली खरी ओळख काय आहे. त्या ओळखीच्या दिशेने आपण आता वाटचाल करायला सुरुवात करतोय. शंकराचार्यांनी सुरुवात केल्याप्रमाणे आपलं जे लक्ष आहे ते आता पहिल्या श्लोकावर आणूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाम. मी मन नाहीये, ज्याच्यात संकल्प आणि विकल्प, मी ज्या गोष्टी ठरवतो ठरवत नाही ते मन मी नाहीये. मी बुद्धी नाहीये, हे बरोबर आहे वाईट, हे चूक, हे चांगलं, हे पाप, हे पुण्य, हे ठरवणारी मी बुद्धी देखील नाहीये. हे मी केलं म्हणणारा मी अहंकारही नाहीये. आणि हा विचार परत परत आणणारं मी चित्त देखील नाहीये. आणि हे स्फुरण असणारं अंतःकरण तर मी नाहीच आहे. ना मी कान आहे, ना मी माझी जीभ आहे. ना मी कान आहे, ना मी माझी जीभ आहे. ना मी माझं नाक आहे श्वास घेणारं वास घेणारं, ना की मी माझे डोळे आहे. ना मी कान आहे, ना मी माझी जीभ आहे. ना मी नाक आहे वास घेणारं, ना मी बघणारं डोळे आहे. ना मी आकाश आहे, ना मी धरती आहे. ना मी आकाश आहे, ना मी धरती आहे. ना मी अग्नी आहे, ना मी वायू आहे. या पंचमहाभूतांपैकी ना मी आकाश आहे, ना मी धरती आहे, ना मी अग्नी आहे, ना मी वायू आहे. मी आहे सच्चित आनंद, शिवोहम शिवोहम. ना मी पंचप्राण आहे, ना मी प्राण आहे, अपान आहे, समान आहे, व्यान आहे किंवा उडान आहे. ना मी सप्तधातू आहे, रस रक्त मांस मज्जा मेद अस्थि शुक्र. ना मी सप्तधातू आहे, ना मी पंचकोश आहे. ना मी अन्नमय कोश आहे, ना मी प्राणमय कोश आहे. ना मी मनोमय कोश आहे, ना मी विज्ञानमय कोश आहे, ना मी आनंदमय कोश आहे. मी आहे सच्चित आनंद, शिवोहम शिवोहम. ना मी षड्रिपू आहे, ना मी द्वेष आहे, ना मी राग आहे. ना मी द्वेष आहे, ना मी राग आहे. ना मी लोभ आहे, ना मी मोह आहे. ना मला मद आहे, ना मला मत्सर आहे. राग लोभ मद मोह मत्सर हे षड्रिपू मी नाही. ना मी पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी मी काहीही नाही. मी आहे सच्चित आनंद, शिवोहम शिवोहम. ना मी पुण्य आहे, ना मी पाप आहे.
ना मी पुण्य आहे ना मी पाप आहे, आणि पुण्यापासून मिळणारं मला सुख पण मी उपभोगत नाहीये, आणि पापामुळे होणारं दुःख उपभोगणारा देखील मी नाहीये. पुण्यापासून सुख मिळवणारा वेद यज्ञ मी नाहीये. मंत्र तीर्थ वेद आणि यज्ञ मी नाहीये. थोडक्यात ना मी भोजन आहे ना मी भोज्य आहे ना मी भोक्ता आहे, ना मी अन्न आहे ना मी अन्न ग्रहण करणारं साधन आहे, ना मी अन्न उपभोगणारा आहे. मी आहे साक्षी असणारा सच्चित आनंद शिवोहम शिवोहम. ना मला कधी मृत्यू आहे, ना मला कधी मृत्यू आहे, तर मृत्यूची भीती शंका तरी कुठून असणार. ना मी जातीभेद आहे, ना मला कोणी पिता आहे ना कोणी मला माता आहे. मी तर अजन्म आहे, मला जन्मही नाही. ना मला बंधू आहे ना मला मित्र आहे, ना मला गुरु आहे ना मला शिष्य आहे. कुठलीच नाती गोती नाहीये, कारण मी आहे सच्चित आनंद शिवोहम शिवोहम. तर मी आहे निर्विकार निराकार निर्विकल्पो. माझ्या मनात कुठलाही विकल्प नाही, कारण सच्चित आनंद म्हटल्यावर मला मनही नाही, मला कुठलेही क्वालिटीज अप्लाय होत नाहीत. निर्विकल्पो निराकार, कुठला आकारही लागू पडत नाही. विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, सगळीकडे सारखाच मी घुसलेलो आहे, परवेडेड आहे. नचा संगतम नैव मुक्तीर्न मेयहा, मला कसली अटॅचमेंट नाहीये, ना मला मुक्तीची इच्छा आहे, कारण मी पूर्णच सुरुवातीपासून मुक्त आहे आणि लिमिटेड मेय नाहीये. मी अनलिमिटेड आहे, अनादि अनंत आहे, सच्चित आनंद शिवोहम शिवोहम. तर माझी खरी ओळख या पंच इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच महाभूत, पंच वायू, सप्त धातू, पंचकोश या सगळ्यांच्या पलीकडे, या षड्रिपूच्या पलीकडे, चार पुरुषार्थांच्या पलीकडे, पाप पुण्य मंत्र तीर्थ वेद आणि सुख दुःखाच्या पलीकडे, मृत्यूच्या भीतीच्या पलीकडे, सर्व जातीभेदाच्या पलीकडे, सर्व नात्यांच्या पलीकडे मी आहे निर्विकार निराकार निर्गुण अनंत शिवोहम शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असा मी साक्षीत्वानी माझ्या खऱ्या ओळखीकडे बघत आहे. आणि या साक्षीत्वेच्या भावनेकडून आता आपण हळूहळू येऊया आपल्या श्वासाकडे. परत एकदा लहान श्वास आत घ्या, हळूहळू 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 आत घेऊन पूर्णपणे श्वास हळूहळू बाहेर सोडा. परत एकदा दुसऱ्यांदा श्वास आत घ्या, हळूहळू हळूहळू हळूहळू, आणि हळुवारपणे श्वास बाहेर सोडा. लास्ट तिसऱ्यांदा परत एकदा खोलवर सावकाश श्वास घ्या आणि हळूहळू हळूहळू श्वास पूर्ण बाहेर सोडा. आता आपल्या शरीराच्या अवस्थेकडे आपण लक्ष आणूया, आपल्या सुखासीन शवासनाकडे लक्ष आणूया, आपल्या स्थिरतेकडे लक्ष आणूया. आता हळूहळू थोडे हात पाय हलवायला हरकत नाहीये, थोडी हाताची पायाची मुवमेंट करा. थोडे हात डोक्याच्या वरती घेऊन थोडे स्ट्रेच करता आले तर स्ट्रेच करा. पाय असे खालती पावलं करून पाऊल स्ट्रेच करा. आणि स्ट्रेचिंग करून झालं की डोळे मिटा, मिटलेलेच ठेवा. डाव्या कुशीवर वळा आणि उठून मांडी घालून बसा हळूवारपणे. डाव्या कुशीवर वळा आणि उठून हळूवारपणे मांडी घालून बसा. डाव्या कुशीवर वळा आणि उठून हळूवारपणे मांडी घालून बसा. डोळे मिटलेलेच ठेवा. हळूवारपणे डाव्या कुशीवर वळा,
डाव्या कुशीवर वळा, डोळे मिटून हळूहळू उठून बसा. आता दोन्ही हात एकमेकांवर जोरात करा, एक 10 सेकंद, आणि पाम आपल्या डोळ्याला लावा आणि मग हात पुढे घ्या आणि हळूहळू हळूहळू डोळे उघडून हाताकडे बघा.